नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसांपासून जी विद्यार्थ्यांची मागणी होती तर त्या अनुषंगाने आज आपण त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करायला आलेलो आहोत। तर गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेसाठी आपण वन डे रिव्हिजन बॅच घेऊन येतो। ठीक आहे, ही वन डे रिव्हिजन बॅच ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे। ऑफलाइन आपल्या एज्युकल्चरच्या एबीसीच्या ऑफिसच्या तिथं सुरू होणार आहे आणि ऑनलाइन ही बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे, लाईव्ह नाही। पण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर ऑफलाइनच्या दिवशी जे होईल तेच लेक्चर असणार आहे, पुन्हा रेकॉर्ड केलेलं असणार नाही। त्यामुळे त्याची काळजी करू नका, जे ऑफलाइनला मिळणार आहे तेच ऑनलाइनला ॲप वरती रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, लाईव्ह असणार नाहीये। ठीक आहे, तर ही वन डे रिव्हिजन बॅच आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेची, आणि त्यामध्ये पण मोस्ट ऑफ द वेळ आपण कशाला देणार आहे, अंकगणितालाच देणार आहे। कारण आता रिसेंट परीक्षेमध्ये 20 पैकी जवळजवळ 13 प्रश्न, 22 पैकी जवळजवळ 13-14 प्रश्न अंकगणिताचे येत आहेत। ठीक आहे, त्यामुळे बुद्धिमत्तेचं प्रमाण कमी झालेलं आहे, अंकगणिताचं प्रमाण वाढलेलं आहे। तर त्यामुळं आपण बुद्धिमत्तेचे 2 ते 3 टॉपिक की ज्याच्यात कन्सेप्ट आहेत हे टॉपिक घेणार आहे, पण अंकगणिताचे आपण मोस्ट ऑफ द टॉपिक कव्हर करणार आहे की जे तुम्हाला परीक्षेला उपयोगाला पडतील। या बॅचचं नाव मी काय दिलेलं आहे, मेन्स लेवल बॅच। मी एक पोल घेतला होता अभिषेक सीसॅट या आपल्या टेलिग्राम चॅनलवर। अभिषेक सीसॅट हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, याच्यावर मी एक पोल घेतला होता की तुम्हाला काय हवंय, मेन्स लेवल बॅच हवी आहे फक्त मेन्सला असलेल्या मुलांसाठी, की त्याच्यात बेसिक पण पाहिजे आणि परत मेन्स पण पाहिजे। त्यानं काय होतं, दोन्हीचे तुम्हाला कंसामध्ये एक्सप्लेनेशन पण सांगितले। फक्त मेन्स लेवल बॅच असेल तर जास्तीत जास्त मेन्स लेवलचे एक्झाम्पल्स आपण कव्हर करू शकतो वन डे रिव्हिजन मध्ये। पण जर बेसिक प्लस मेन्स असेल तर बेसिक शिकवायला वेळ जातो, नंबर ऑफ एक्झाम्पल्स कमी होतात, हे असे दोन्ही सांगितलेले। तर त्याला जवळजवळ 60% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मेन्स लेवल बॅच आम्हाला पाहिजे, आम्हाला फक्त मेन्स ओरिएंटेडच प्रश्न पाहिजेत, बेसिक आमचं चांगलं आहे म्हणूनच आम्ही मेन्सला आलेलो आहोत, अशावर वोट केलं होतं। तर आपण ऑफलाईनची जी आपली बॅच आहे ती बॅच मेन्स लेवल बॅच असणार आहे। याच्यामध्ये बेसिक असणार नाही, याच्यामध्ये बेसिक असणार नाही, सोपे सोपे प्रश्न असणार नाहीत, तुम्हाला ते येतंय असं समजून ही बॅच मी डिझाईन करणार आहे। त्यामुळं ज्यांना बेसिक येत नाही त्यांनी ही बॅच लावू नका। नुसतं रिव्हिजन बॅच आहे, वन डे बॅच आहे म्हणून तुम्हाला 20 मार्क मिळतील 22 पैकी, या भ्रमात राहू नका। तुमचं बेसिक चांगलं असेल, तुम्हाला सोपे सोपे प्रश्न येत असतील आणि तुम्हाला तुमचे मेन्सचे 22 पैकी 13 जे प्रश्न येत आहेत तुमचे बरोबर, ते 13 प्रश्न तुम्हाला 20 प्रश्नांपर्यंत न्यायचे असतील, 19 प्रश्नांपर्यंत न्यायचे असतील तरच तुम्ही ही बॅच लावा। नाहीतर काय होतं, तुम्ही इथं वर्गात येता आणि परत म्हणता खूप फास्ट चाललंय, कारण ही बॅच तुमच्यासाठी नाहीये। मग ज्यांना बेसिक येत नाही त्यांच्यासाठी आपल्या वेगळ्या बॅचेस आहेत, माझी मोठी बॅच आहे ती जॉईन करा। तुम्ही आता 7 आणि 8 मार्कांवर आहे आणि 20 मार्काचं स्वप्न बघताय तर ही बॅच तुमच्यासाठी नाही, हे पहिल्यांदा जास्त सांगतोय, कारण त्यानं नंतर माझं नाव खराब होतं, सर खूप फास्ट घेतात। कारण ही बॅच त्याच मुलांसाठी आहे जे आता 12-13 प्रश्न आणतायत आणि त्यांना 19-20 प्रश्न बरोबर आणायचे। ठीक आहे, त्यामुळे त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच लावायची आहे, इतरांनी ही बॅच लावू नका। समजलं का, हे सुरुवातीला हे आत्ता सांगतोय मी। कारण मग काय होतं, मग मी हळूहळू शिकवत बसलो, बेसिक शिकवत बसलो तर खास जे 20 मार्क पाडण्यासाठी आले ते म्हणतात सर मग आमचा वेळ वाया गेला। ओके, त्यामुळं ज्यांचं बेसिक चांगलं आहे, ज्यांना आता 13 पर्यंत प्रश्न बरोबर येत आहेत त्यांनी ही बॅच लावायची। म्हणून मी पहिलं वैशिष्ट्य लिहिलंय, नो बेसिक कंटेंट, बेसिक याच्यात काहीच असणार नाही, ही मेन्स लेवल बॅच आहे। ओके, त्याच्यानंतर प्रिडिक्शन अप्रोच। ठीक आहे, प्रिडिक्शनचा अप्रोच कसा असला पाहिजे, म्हणजे जे काय काय प्रश्न येऊ शकतात त्याविषयी तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे ते मी शिकवणार आहे। याच्यात थोड्या वेळानं त्याचं प्रात्यक्षिक देणार आहे। हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड सगळा बघायचा, बॅच कशी असेल तुम्हाला कळून जाईल। थोड्या वेळात ह्याचा मी सगळं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते सांगणार आहे। परत कन्सेप्ट क्लिअरिंग, कन्सेप्टचं पूर्ण क्लिअर होणार, त्याची तर काही विषयच नाही। ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर।
आणि आपलं चौथं सॉल्व विदाउट फॉर्म्युला. विदाउट फॉर्म्युला आपण मेन्सचे सुद्धा प्रश्न कसे सॉल्व करू शकतो ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. ही एक दिवसाची बॅच असणार आहे. 25 एप्रिलला आपण बॅच स्टार्ट करतोय. ही 25 एप्रिलला शनिवार येतो. शनिवारी ही बॅच आहे. या बॅचची वेळ सकाळी 8 वाजता शार्प सुरू होईल. सकाळी 8 वाजता शार्प अशी ही बॅच सुरू होणार आहे आणि संपणार कधी आहे ते माहीत नाही, पण एका दिवसाची बॅच आहे. 8 वाजेपर्यंत तुम्हाला जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत आपण ही बॅच घेणार आहे. मध्ये मध्ये छान छान असे ब्रेक्स असतील जेणेकरून तुम्हाला नंतर परत एनर्जेटिक वाटावं. तर सकाळी 8 वाजता सुरू तरी होणार आहे. मधले ब्रेक आपण तुमच्या हिशोबाने तुमच्या सोयीनुसार आपण ते सगळ्यांच्या ठरवूयात. ठीक आहे. या बॅचची फी ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी 299 रुपये आहे. जे एज्युकल्चर ॲपवर ही बॅच जॉईन करतील त्यांच्यासाठी फी 299 रुपये आहे. आणि या बॅचचं जे आपण वर्कशीट देतो ते ऑनलाईन PDF स्वरूपात देणार आहे. ऑनलाईन PDF स्वरूपात वर्कशीट मिळणार आहे ऑनलाईनच्या पोरांना. आणि ऑफलाईनच्या पोरांसाठी ह्या बॅचची फी असणार आहे 350 रुपये आणि तुम्हाला त्याचं वर्कशीट फ्रीमध्ये मिळणार आहे क्लासमध्ये आल्यानंतर. ठीक आहे. तर ऑनलाईनच्या पोरांनी ॲपवरूनच डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. ऑफलाईनच्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ॲपमध्ये जर 300 रुपयाने ॲडमिशन केलं असेल या 299 तर वर्गात आल्यानंतर 50 रुपये द्या. नाहीतर वर्गात आल्यावरच तुम्ही सगळ्याच्या सगळे 350 रुपये मला पे करू शकता. तुम्हाला तुमचं वर्कबुक वर्गामध्येच मिळून जाईल. मला वाटतं तेच सोपं पडेल वर्गामध्ये. पण मग आधी केलं तर कारण आपल्याकडे कॅपॅसिटी 45 स्टुडंटची आहे तर त्यामुळे हे लगेच भरून जातं. मागच्या वेळच्या वन डे रिव्हिजनचा मला अनुभव आहे की 45 विद्यार्थी आरामात लगेच होऊन जातं. नंतर मला कॅन्सल करायला लागतात ॲडमिशन की बाबा नाही देऊ शकत. त्यामुळं हे सरळ जीपे फोनपे करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ID मला पाठवलं. नेम मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे मला पाठवलं तर तुमची सीट बुक होऊन जाईल. आणि मग मला पण काउंट राहतो. 45 झालं की मी तिथनं पुढे एक मेसेज टाकून देईल की आता ॲडमिशन ऑफलाईनसाठी नाही देता येणार, ऑनलाईनसाठी तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊ शकता. त्याची फी तर आपली 299 रुपये असणार आहे. पत्ता काय आहे ऑफलाईनचा? ऑफलाईनचा पत्ता आहे एज्युकल्चर 2रा मजला मंत्री हाईट्स दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ ABC चौकाच्या अप्पा बळवंत चौकापासून फक्त 50-100 मीटर अंतरावर आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या शेजारी. तर तिथं तुम्ही ऑफलाईनचा क्लास आहे आपला, तिथं ऑफलाईन बॅच भरणार आहे. या टेलिग्राम चॅनलवर सगळे अपडेट आणि इथं तुम्ही व्हॉट्सअपला मला हा माझा नंबर आणि हा ऑफिसचा नंबर दोन्हीकडे मला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ही कुठली बॅच आहे? मेन्स लेवल. पण काही मुलांनी बेसिक पण पाहिजे म्हटलं ना तर त्यांच्यासाठी पण मी एक छोटीशी सोय केली आहे. म्हणून मी म्हणतोय की आत्ताचं लेक्चर पूर्ण बघायचं तुम्ही. त्यांच्यासाठी छोटीशी सोय मी काय केलेली आहे, सेम अजून एक बॅच मी ॲपमध्येच टाकलेली आहे. तर त्याचं नाव काय? वन डे रिव्हिजन बॅच आहे, अंकगणित बुद्धिमत्ताचं आहे. पण सबटायटल काय? बेसिक प्लस मेन्स लेवल बॅच. तर 25 तारखेला होणारी आपली बॅच तर तुम्हाला ह्याच्यात मिळणारच. 25 एप्रिलला होणारी जी मागची होती ती बॅच तर ह्या मेन्स लेवलमध्ये मिळूनच जाईल तुम्हाला. पण ह्या बेसिकसाठी ज्या माझ्या आधीच्या 2 बॅचेस आहेत, फास्ट ट्रॅक बॅच 3.0 की ज्याच्यात 2.0 सुद्धा आहे, तर त्या दोन्ही बॅचेस तुम्हाला याच्यात मिळून जाईल. म्हणून फक्त याची फी 500 रुपये आहे. त्याच्यात तुम्हाला फास्ट ट्रॅक 2.0, फास्ट ट्रॅक 3.0 आणि आत्ताची ही वन डे रिव्हिजन बॅच, ह्या अशा तिन्ही बॅचेस तुम्हाला याच्यात मिळतील. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी बेसिकसाठी वोट केलं होतं त्यांनी हे, पण ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. ऑफलाईनसाठी शिकवलं काय जाणार आहे? फक्त मेन्स लेवलच. म्हणजे 25 तारखेला फक्त मेन्स लेवल. पण ज्यांना बेसिक पाहिजे ते आत्ताच ही बॅच ऑनलाईन जॉईन करू शकता आणि त्यातून बेसिकवाले म्हणजे जुने जे फास्ट ट्रॅक 2.0 आणि 3.0चे लेक्चर आहेत ते बघू शकता. त्याच्यात आपण लय दमादमानं घेतलेला आहे. मग तिथं एक तो 30 तासांचा कंटेंट आहे, तो मी तुम्हाला असाच देतो. कळालं का? समजलं? म्हणजे मी दोन्ही विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. या दोन्ही बॅचेस तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता. आणि कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला फक्त वर्कशीट माझ्याकडून पाहिजे असेल तर त्याचे 50 रुपये मी चार्ज करतोय की ज्याच्यामध्ये मला 1ही रुपया मिळणार नाही. आपल्या PDFचे जे 50 पेजेस असतात त्याचेच 50 रुपये ते आहेत. त्यात माझं काहीच नाही. उलट स्पायरल वगैरे ते तर माझंच एक्स्ट्रा पडतंय. ते फक्त मी 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज करतोय. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पे करा. फक्त मला सांगा की सर ऑफलाईन येणार आहे, जेणेकरून मी तुम्हाला काउंट करेन
की 45 सीट कधीपर्यंत भरतील. समजलं का? काय कन्फ्युजनची गरज आहे का? काहीच नाही आहे. तुम्हाला एज्युकल्चर ॲपमध्ये जायचं आहे, तिथं MPSC कॅटेगरीमध्ये गेलं, MPSC कॅटेगरीमध्ये गेलं की तुम्हाला ह्या दोन्ही बॅचेस दिसतील. तुम्हाला जी योग्य वाटते, जी तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्ही घेऊ शकता. ज्यांना बेसिक पण चांगलं करायचं आहे त्यांनी ही बॅच घ्या, आणि ज्यांना फक्त मेन्स ओरिएंटेड पाहिजे त्यांनी ही बॅच घ्या. कळालं? आता बॅचचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, यावेळी बॅच मी पूर्ण वेगळ्या पद्धतीनं घेणार आहे की जेणेकरून पेपरमध्ये कसा जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता यावा. तर त्यासाठीच मी हे एक एक्झाम्पल घेऊन आलो आहे. ॲव्हरेज टॉपिकचं हे एक्झाम्पल आहे. काय प्रश्न आहे? 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते, तर सरिताचे वजन किती? तर हा प्रश्न आपण कसा करतो? प्रेडिक्शन चाललंय आपलं की मी बॅच कशी घेणार आहे, तर एक प्रश्न घेणार असा मेन्स लेवलचा आणि तो फिरवणार, त्याच्यावर काय काय विचारू शकतंय आयोग ते तुम्हाला सांगणार, आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. असं मी जेवढे पण टॉपिक घेणार आहे त्या प्रत्येक टॉपिकच्या प्रश्नांसोबत खेळणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा हाच प्रश्न आपण सोडवायचा. काय म्हटलंय? 5 महिलांचे सरासरी वजन किती आहे? 40 असं आपण लिहितो. बरोबर. सरिताचे वजन मिळवल्यास म्हणजे टोटल 6 जण झाली, सरासरी 2 ने कमी होते म्हणजे 40 चे किती होते? 38. ओके. मग मला सांगा 5चं 6 झालं, 5चं 6 झालं, कितीनं वाढलं रे? 5चं 6 झालं, 1 न वाढलं, +1 लिहिलं. 40चं 38 झालं, कितीनं कमी झालं? 2 न कमी झालं. आता मला सांगा 1 गुणिले 38 किती आलं? 38. आणि 5 गुणिले -2 किती आलं? -10. मग 38 - 10 किती आलं? 28. तर याचं उत्तर काय? 28. हा झाला आयोगाचा प्रश्न. मग मी वर्गात काय करणार? हाच प्रश्न अजून एका पद्धतीने विचारणार. मी म्हणणार की बाबा काही 5 महिलांची सरासरी काहीतरी होती, 5 महिलांची सरासरी काहीतरी होती, आणि असे आयोग विचारताय प्रश्न. 5 महिलांची सरासरी ए होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये सरिताचं वजन मिळवलं, त्याच्यामध्ये सरिताचं 28 kg वजन मिळवलं, सरिताचं 28 kg वजन मिळवलं, तर 6 लोक झाली, तर सरासरी 2 ने कमी होते, ए - 2. तर पहिल्या 5 लोकांची सरासरी किती? असा प्रश्न विचारलाय की नाही आयोगाने? सांगा तुम्ही मला. ठीक आहे. मग परत हे कसं करायचं? हे कसं करायचं पहा. 5चं काय झालं? 6 +1. एचं काय झालं? ए - 2 -2. परत काय करतो आपण? 1 × ए - 2 ए - 2 आणि 5 × -2 -10. आपल्याला विचारले 5 जणांची सरासरी किती? एचं आन्सर विचारलंय. मग ए - 2 - 10 -12 आणि इथं काय येणार? 28. तर ए बरोबर काय? -12 इकडे आला, 28 आणि 12 40. तर 5 लोकांची सरासरी किती झाली? 40. प्रश्न फिरवून विचारला, उत्तर आलं की नाही आपल्याला? सेम त्याच पद्धतीनं. चल अजून एक तुला प्रश्न देतो. तुला म्हणतात की काही लोकांची सरासरी 40 आहे, काही लोकांची सरासरी 40 आहे, त्यात 28 kg वजनाची एक व्यक्ती मिळवली तर सरासरी 2 ने कमी होते. हे गणित कसं करणार? काही लोकांची सरासरी किती आहे? 40 आहे, त्याच्यात एक जण मिळवला n+1 तर सरासरी कितीने कमी होते? 2 न कमी होते. आणि किती व्यक्ती मिळवली आहे? त्याने 28 वजनाची व्यक्ती मिळवली. मग 28 बरोबर परत तेच nचं n+1 झालं, +1 न वाढलं, परत 40चं 38 झालं, -2 झालं, परत तेच करणार 1 × 38 38, परत n × -2 -2n. मग काय होणार? हे 2n इकडे आलं, 28 इकडे गेलं, 38 - 28 10, 2n बरोबर 10 आहे, तर n बरोबर किती आलं? 5. सुरुवातीला किती व्यक्ती होते? 5. आलं का आन्सर? कळालं? आता मला सांगा, जर मी अख्खं दिवसभर तुम्हाला असं खेळवत असेल की बाबा एक प्रश्न घेतोय आयोगाचा आणि त्याच्या अवतीभोवतीनं काय तयार होतंय असं मी तुम्हाला जर सांगत असेल, तर नंतर येणाऱ्या परीक्षेत आयोगानं कसा जरी प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला सुटणार का नाही? आता मला सांगा, हे असं गणित आहे, आयोगानं सामन्याचं गणित विचारलेलं बघ. 13व्या सामन्यात एवढ्या रन काढल्यामुळे असं झालं, तर 13 सामन्यापूर्वीची सरासरी किती? म्हणजे आयोगाने हा टाईप विचारला. परत आयोगाने हा टाईप पण एकदा विचारलाय की नल्लूचे परीक्षेतील मार्क 69 होते, मग ते 3 न वाढली सरासरी, तर विषयांची संख्या किती? विषयांची संख्याच म्हणजे नंबर ऑफ पीपल ना. हा पण प्रश्न आयोगाने विचारलाय. तर ही अशा पद्धतीनं बॅच मी कंडक्ट करणार आहे. जरा ऐकायला तरी भारी वाटते की नाही? जेव्हा सगळी बॅच कंडक्ट होईल ना, प्रत्येक टॉपिकचं एकच प्रॉब्लेम येणार एकासारखं, चित्र विचित्र असेल तरच वेगळं. तुम्हाला माहिती आहे ॲव्हरेजमध्ये फक्त 7 ते 8 प्रॉब्लेम आहेत.
तेच फिरून फिरून विचारतात आणि मी तेच 7 ते 8 प्रॉब्लेम घेणार. लसावी मसावीमध्ये आयोगाने मोजून 4 ते 5 प्रॉब्लेम विचारलेत, तेच फिरून फिरून वेगळ्या पद्धतीने, मग मी ते 4-5 प्रॉब्लेम घेणार. रेशो मोजून 6 ते 7 प्रश्न वेगवेगळे. ठीक आहे. परत एजेसचे 4च टाईप आहेत, त्याच्या बाहेर काहीच जात नाही प्रश्न. मिक्सचर एकच टाईपवर प्रश्न विचारलाय, एकच मिक्सचर. ॲलिगेशन पकडलं तर दुसरा टाईप. परत पार्टनरशिप एकच टाईप, एकच प्रश्न घेणार मी. अवघडवाला एक प्रश्न घ्यायचा, सगळं त्याच्यातच एक्सप्लेन करायचं. कळालं. मग अशानं काय होणार, कमी वेळेत जास्त रिव्हिजन, कमी वेळेत व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेणार आणि बस हीच बॅच परत एकदा घरी जाऊन बघायची, संपला विषय. ऑफलाईनला येणाऱ्या पोरांना सुद्धा आपण ऑनलाईनचा ॲक्सेस देतो, त्यामुळे तुम्ही त्याची तर काहीच काळजी करू नका. ठीक आहे. समजते का सगळ्यांना व्यवस्थित? सगळ्यांना व्यवस्थित समजलं? तर अशा पद्धतीनं आपली बॅच कंडक्ट असणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही मागं लागला होता, पण मी जरासं बिझी असल्यामुळे मला वेळ मिळत नसल्यामुळे हे घेतलं नव्हतं. पण आता प्रॉपर वेळ आहे. 25 तारखेची बॅच आहे, आज 22 तारीख आहे आणि मला माहीत आहे ऑफलाईनच्या सीट 2 दिवसातच फुल होऊन जातात. त्यामुळं सर त्या दिवशी आलं फी भरलं तर चालेल का, तर मी नाही सांगू शकत. जर सीट भरल्या तर मी कसं काय एंट्री देणार ना. त्यामुळे मागच्या वेळी मी वन डे रिव्हिजन केलेली प्रिलिमच्या आधी, लगेच ते फुल झालं तर मला बऱ्याच लोकांना नाही म्हणायला लागलं. त्यामुळं यावेळी पण तसंच होऊ शकतं. ऑनलाईनवाल्यांना काय टेन्शन नाही, तुम्ही कधी पण घ्या. पण ऑफलाईन असेल तर हा व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्ही ॲडमिशनला सुरुवात करू शकताय. मी तुम्हाला माझा नंबर पण देतो की कशावर पेमेंट करायचं आणि काय आणि बाकीच्या गोष्टी पण. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी तोच माझा नंबर आहे 9021747391. याच्यावर तुम्ही मला पेमेंट केल्यानंतर नेम, मोबाईल नंबर हा तोच असावा जो ॲपमध्ये टाकला आहे आणि ईमेल आय डी. हे फक्त ऑफलाईनच्या पोरांसाठी आहे. ऑनलाईनने डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करा, बॅच ॲक्सेस मिळून जातो तुम्हाला. जर आपली बॅच 25 तारखेला आहे तर 26 किंवा 27 तारखेला सगळे लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन अपलोड होऊन जातील. त्याच्या पुढे तर जाणार नाही, 26 किंवा 27 तारखेला. कळालं. तर हे सगळी मला माहिती द्यायची होती. ही मेन्स लेवल बॅच आहे, 299 रुपये फी आहे आणि ही बेसिक प्लस मेन्स लेवल बॅच आहे. बेसिक प्लस मेन्स लेवल बॅच त्याची फी 500 रुपये आहे. याच्यामध्ये आपण फास्ट ट्रॅक 2, फास्ट ट्रॅक 3 या दोन्ही बॅचेस देतोय आणि ही मेन्स लेवलची जी 25 तारखेची बॅच होणार आहे ती सुद्धा देतोय. थोडक्यात 300 रुपये त्याची फी आणि 200 रुपये पहिल्या 2 बॅचेसची फी. जर तुम्ही पहिल्या 2 बॅचेसची फी बघितली तर त्याची पण फी 300 आणि 500 रुपये अशीच आहे. पण ते सगळं आपण आता त्यात बेसिक शिकवलेलं आहे. तुम्ही आधी हे घेताच माझ्याकडून म्हणून फक्त मी 200 रुपये एक्स्ट्रा वाढवलेत. ते पण कंटेंट स्टोरेजला तुम्ही जे डेटा बघता त्याला मला पण पैसे मोजावेच लागतात. ठीक आहे. तर हे असं सगळं आहे. तुम्हाला काही जरी डाऊट आला तरी इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे. ही बॅच बेसिक प्लस मेन्स आणि ही बॅच फक्त मेन्स अशा पद्धतीनं तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉल किंवा मोस्टली मेसेज करून, ह्या व्हिडिओच्या बाहेर जर काही गेलं तरच फक्त कॉल करा, नाहीतर मेसेजने वगैरे सगळं होतं. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा व्यवस्थित. ठीक आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्याच्यात मिळून जातील. ऑफलाईनच्या मुलांना ऑनलाईनचा ॲक्सेस आहे. ऑनलाईनचे लेक्चर तुमच्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये 60 दिवसांची व्हॅलिडिटी मी याला ठेवली आहे. 60 दिवसांमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. तुमची ही मेन्स पण होईल, प्रिलिम्स पण होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दोन्ही वेळी तुम्ही सराव करू शकता. आणि अजून काय डाऊट असेल तर मला विचारा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.